विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर महायुतीची पत्रकार परिषद, बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावे, रवींद्र चव्हाणांसह राहुल शेवाळे यांचं आवाहन. तर विरोधकांकडे पुरेसं संख्याबळच नसल्यानं सर्व 17 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, तटकरेंकडून विश्वास व्यक्त. विधान परिषदेच्या 3 जागांवरील बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश. छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि रायगडमधील बंडखोरांची महायुतीच्या नेत्यांकडून नाराजी दूर. कोकण विधान परिषदेत बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश. बंडखोर उमेदवार जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती धर्म पाळण्याच्या नेत्यांना होत्या सूचना. कोकण विधान परिषद निवडणुकीतून अर्ज मागे घेण्यावरून महेंद्र दळवी होते नाराज. गोगावले आणि दळवींमधील नाराजी शिंदेंनी दूर केली. कोकण विधान परिषदेच्या बदल्यात गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार. नाशिक विधान परिषदेत महायुतीत मोठा ड्रामा. नाशिक विधान परिषदेत महायुतीचे नरेंद्र दराडे विजयी होतील. गीते बंधूंची गिरीश महाजन समजूत काढतील. नाशिकमध्ये असलेल्या मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. नाशिक विधान परिषदेत गणेश गीते, गोकुळ गीते यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. गीते बंधूंच्या मनधरणीसाठी आणि त्यांनी अर्ज माघारी घ्यावा यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख सामंत नाशिकमध्ये, तर गीते बंधू नाशिकमधून गायब. गीते बंधूंच्या माघारीसाठी शिंदे सेनेचे शर्थीचे प्रयत्न सुरू. सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून. नाशिकमध्ये विधानसभेसाठी पक्षाकडून चर्चा करून 2 उमेदवार ठरवले होते, मात्र निवडणूक एकतर्फी दिसत असल्यानं कुणी फार उत्साहानं पुढे आलं नाही. नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेतून उमेदवारी अर्ज न भरल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर संजय राऊतांनी नाशिकमध्ये जाणीवपूर्वक उमेदवार दिले नाही. नाशिकमध्ये ठाकरेंना धोबीपछाड करण्याचं काम राऊत करतायत. भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार. आमचा पहिला शत्रू शिंदेसेना. शिंदेसेनेला रोखणं मोठं आव्हान नाही, तो केवळ पैशाचा फोर्स. संजय राऊतांची टीका. 18 तारखेला सकाळी आमच्या नगरसेवकांना आदेश दिले जातील, राऊतांचं वक्तव्य. निवडणुका आणि वास्तव हे सर्वश्रोत. मतांच्या गणितात आमची मतं कमी हे वास्तव. ठाकरेंच्या सेनेचे नेते अनिल कदम यांची प्रतिक्रिया. घोडेबाजार आणि निवडणुका हे एक समीकरण झाले, अनिल कदम यांचा आरोप. नाशिक परिषदेत अनिल कदम यांनी अर्ज दाखल केला नाही, सूत्रांची माहिती. पक्ष संपू नये, पक्षाचं नुकसान होऊ नये अशी भूमिका. आमच्याकडून मोठा भाऊ सत्ता हिसकावून घेतोय. महायुतीत असूनही विरोधी पक्षापेक्षाही भाजपकडून वाईट वागणूक. 17 निशाण्यावर संभाजीनगरमधले नेते. अंबादास दानवे यांच्या बोलण्याचं वाईट वाटत नाही. संभाजीनगरमध्ये शिवसेनेची पकड आहे. दानवेंसोबतच्या गळाभेटीनंतर अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य. तर योगायोगानं अंबादास दानवेंसोबत भेट झाली, सत्तारांची प्रतिक्रिया. 4 जूनपर्यंत तोडगा निघेल, अब्दुल सत्तार यांच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. तर फडणवीसांशी चर्चा करून निर्णय घेणार, सत्तारांचं वक्तव्य. दरम्यान उद्या विधान परिषदेसाठी अर्ज मागे घेण्याची तारीख. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत मवियाचे उमेदवार साहेबराव कांबळे यांची माघार. संख्याबळ जुळत नसल्यानं माघार घेतल्याची कांबळेंची माहिती. काँग्रेसनं तिकीट दिल्याबद्दल कांबळेंनी नेत्यांचे आभार मानले. सांगलीमध्ये बाळासाहेब पाटील यांचा अर्ज अवैध. साताऱ्याचे अभयसिंह जगताप आता सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार असणार. सोलापूर विधान परिषदेत काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद. काँग्रेसचे सूचक नागेश भोसले यांची सही बोगस असल्याचं निष्पन्न झाल्यानं अर्ज बाद ठरवण्यात आला. तर भाजपनं काँग्रेसच्या सूचकाचं अपहरण केलं. बहुमत असतानाही का घाबरताय, प्रणिती शिंदेंचा आरोप. सत्ताधाऱ्यांनी विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी 50 कोटी घेतले. निवडणुकीत 50 कोटींचा घोडेबाजार. आमदार रोहित पवार यांचा आरोप. अमरावतीत बाजोरिया पितापुत्रावर गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शासकीय कामात अडथळा आणल्याचा बाजोरिया यांच्यावर आरोप. बाजोरिया पितापुत्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घातला होता गोंधळ. अमरावती परिषदेचा अर्ज बाद केल्यानंतर अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांची कोर्टात धाव. विप्लव बाजोरिया यांची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात धाव. बाजोरियांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या संपत्तीच्या माहितीत तफावत असल्याचा आरोप. नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारीवरून सरकार विरोधात निदर्शनं. पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आंदोलनात सहभागी. घोडागाडी घेऊन आलेल्या रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. प्रतिकात्मक गॅस सिलेंडर डोक्यावर घेऊन आंदोलकांची सरकार विरोधात घोषणाबाजी.
नवी मुंबईतील आंदोलनात पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते सहभागी. सुप्रिया सुळे, रोहित पवार, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, आव्हाड आंदोलनात सहभागी. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार, मात्र पोलिसांनी जबरदस्तीनं ताब्यात घेतलं. नवी मुंबईतील आंदोलनावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. सरकार कर्ज काढून नको तिथे रस्ते बांधत सुटले. राज्य आणि केंद्र सरकारवर जयंत पाटलांची टीका. तनपुरेंचा पक्षप्रवेश हा त्यांचा प्रश्न. मला तनपुरेंनी विचारलं असतं तर मी नाहीच म्हटलं असतं. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. तर तनपुरेंनी अधिकृत पक्षप्रवेश केलाय. जयंत पाटील यांनी सांगलीत लक्ष द्यावं. नवनाथ बन यांची जयंत पाटलांवर टीका. राज्य मंत्रिमंडळानं कर्जमुक्ती योजनेस मंजुरी दिल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा. या योजनेत कर्जमुक्ती, वन टाइम सेटलमेंट आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा समावेश. जमीन धारणेचा कोणताही निकष नाही. पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार. भाजप महायुती सरकारची कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे की आणखी एक निवडणूक पूर्व जुमला? सरकारची पद्धतच घोषणा मोठी आणि लाभार्थी कमी. शेतकरी कर्जमाफी योजनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. तर विविध अटी शर्थी लावून लाखो शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा डाव तर नाही ना? सपकाळांकडून संशय व्यक्त. सरकारनं केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी. कर्जमाफी करताना सरकारनं जास्त अटी घातल्या. सरकार देखावा करत असल्याचा रोहित पवार यांचा आरोप. तर सरकारनं केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा फक्त देखावा होणार. विजय वडेट्टीवार यांची टीका. प्रत्येक प्रश्नावर सरकारची फसवी आश्वासनं. 2018 मध्ये केलेल्या कर्जमाफीचा सरकारनं अभ्यास करावा. संजय राऊत यांचं वक्तव्य. तर शेतकऱ्यांची फसवणूक करणं हे ठाकरेंचं काम. नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. नाशिकमध्ये रिंग रोड आणि एमआयडीसी भूसंपादनाच्या विरोधात शेतकऱ्यांचं उपोषण. संजय राऊतांची उपोषणकर्त्या शेतकऱ्यांसोबत चर्चा. याआधी आमदार रोहित पवार यांनीही आंदोलकांची घेतली होती भेट. नाशिकच्या बागलाण बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी संघटनांचं आमरण उपोषण. कांद्याला हमीभावासह विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक. नाशिकच्या चांदवडमध्ये शासकीय कांदा खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ. चांदवड केंद्रावर 17 दिवसात 1 किलोही कांदा खरेदीने. बाजार समितीत अधिक दर मिळत असल्यानं सरकारी केंद्रापासून शेतकरी दूर. जळगावच्या 40गाव मार्केटमध्ये कांद्याच्या दरात 400 ते 500 रुपयांची वाढ. कांद्याची आवक घटल्यानं दरात वाढ. शेतकऱ्यांकडून आणखी दराची अपेक्षा. गोंदिया जिल्ह्यातील 46,993 शेतकऱ्यांना 290 कोटींची कर्जमाफी मिळण्याची शक्यता. तर 40,000 शेतकरी प्रोत्साहन अनुदानास पात्र होण्याचा अंदाज. बारामतीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. योगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश. मुख्यमंत्री फडणवीसांकडून गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन. पुण्यतिथी दिनी व्हिडिओ शेअर करत अभिवादन. दारूबंदी असतानाही अवैध दारू विक्री सुरू. अत्राम यांच्या मागणीला समर्थनच. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. नाशिकच्या सिन्नरमध्ये बनावट देशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा. 14 लाखांच्या मुद्देमालासह 11 लाखांची रोख रक्कम जप्त. बनावट देशी दारू बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं. पुणे विषारी दारू प्रकरणी मृतांची संख्या आता 22 वर. काल आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू. दरम्यान सीआयडीनं तैनात केलेल्या 10 पथकांच्या रडारवर 100 मिथेनॉल कंपन्या. जळगावच्या 40गावमध्ये अवैध दारू विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या 3 अटक. कारवाईत 1825 लिटर रसायन आणि 50 लिटर गावठी दारू जप्त. बीडच्या माजलगाव शहरातील 3 नामांकित स्वीट मार्टवर एफडीएची कारवाई. रसायनांचा वापर करून पेढे तयार केले जात असल्याची तक्रार. एफडीएनं पेढे आणि खाद्यतेलाचे नमुने ताब्यात घेतले. अकोल्यात एफडीएकडून भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त. बाळापूर रस्त्यावरील नवीन किराणा संकुलातील गुरुकृपा सेल्स दुकानाची तपासणी. भेसळीचा संशय आल्यानं सुमारे 140 लिटर तूप जप्त. पुण्याच्या दौंड तालुक्यातील काही गुऱ्हाळांवर एफडीएची कारवाई. गुळामध्ये साखर मिक्स केल्याचं समोर. 20 टन साखर आणि 16 टन गुळ जप्त. 4 गुऱ्हाळांवर कारवाई. चंद्रपूरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचा बेकरीच्या फॅक्टरीवर छापा. ड्रायफ्रूट, चेरी टोस्ट आणि मैद्याचा 3,66,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त. उत्पादनांवर आवश्यक लेबल नाही. दर्जातही त्रुटी आढळल्या.
पुण्याच्या चाकणमधील खराबवाडीत गॅसच्या काळ्या बाजाराचा भांडाफोड, 81 गॅस सिलेंडर जप्त करण्यात यश, मालमत्ता गुन्हे विरोधी पथकानं मारली धाड, दोघांना अटक. राज्यातील 8,500 अल्पसंख्याक शाळांवर राज्य अल्पसंख्याक आयोगाचा वॉच, विद्यार्थ्यांचे बोगस दाखले असणाऱ्या शाळा चालकांवर कारवाई होणार, राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या प्यारे खान यांची माहिती. नागपूर जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन बियाणांच्या दरात वाढ, बीटी कपाशीचं बियाणं प्रतिबॅग 38 ते 40 रुपयांनी महागलं. पुण्यातील नारायणगावात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, बाजारातील लिलावाच्या बांबू शेडचं प्रचंड नुकसान, बाजार समितीचं लाखो रुपयांचं नुकसान. अमरावतीत गेल्या 2 महिन्यात तापमानाचा पारा प्रथमच 40 अंशांच्या खाली, तापमान घटल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा, पुढील 2 ते 3 दिवस जिल्ह्यातील काही भागात पावसाचा अंदाज. गडचिरोली जिल्ह्यात उष्माघातामुळे दुसरा बळी, चामोर्शी तालुक्यातील आष्टी इथल्या 30 वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू, राजेश्वरी मेश्राम असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव. अकोला जिल्ह्यात 5 जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा, अकोला जिल्ह्यात पुढील 4 दिवस हवामानात बदल होण्याची शक्यता. पुण्यातील इंद्रायणी नदीला जलपर्णीचा विळखा, प्रशासकीय अनास्थेमुळे नदीचं आरोग्य धोक्यात, नदी दूषित होत असल्यानं नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदी प्रदूषणाविरोधात इंटकचा विराट मोर्चा, पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी, हजारो कामगारांसह प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. सांगली शहरात मान्सूनपूर्व पाऊस दाखल होऊ नये, नालेसफाई अपूर्णच, नालेसफाई पूर्ण न झाल्यानं नाले तुंबण्याचे प्रकार, टेंडरच्या वादामुळे नालेसफाईचा बोजवारा उडाला. यवतमाळ शहरात पावसाळ्याच्या तोंडावर नगर परिषदेकडून नालेसफाईला सुरुवात, शास्त्रीनगर, भारतनगर परिसरात जेसीबीच्या सहाय्यानं नालेसफाई, तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई, नागरिक झाले होते तुंबलेल्या नाल्यांमुळे त्रस्त. यवतमाळ नगर परिषदेतील नगरसेवक कक्षाची दयनीय अवस्था, नगरसेवकांच्या पाहणी दरम्यान धक्कादायक वास्तव समोर, नगरसेवकांकडून स्वतः झाडू मारत सभागृहाची स्वच्छता. विषारी दारूकांडापेक्षाही मोठी दुर्घटना दूषित पाणी प्यायल्यानं घडणार, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचं वक्तव्य, पवना नदीच्या पाण्यावरून बारणे यांनी केलं वक्तव्य, पवना नदीत मैला मिश्रित पाणी सोडलं जात असल्याची श्रीरंग बारणेंची तक्रार. पिंपरी चिंचवडमधील अनेक भागात उद्या पाणी पुरवठा बंद राहणार, एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लागणाऱ्या पाण्याची कमतरता, मृतांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करण्याची वेळ, दुःखाच्या प्रसंगावेळी नातेवाईकांवर येते पाणी शोधण्याची वेळ. आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर आली असताना पालखी महामार्गाचा वाखरी ते पंढरपूर हा शेवटचा 8 किलोमीटरचा टप्पा अद्याप अपूर्ण, गेल्या 3 वर्षापासून काम संथ गतीनं सुरू, महामार्ग प्राधिकरणाचं कामाकडे दुर्लक्ष. पिंपरी चिंचवडमधील ग विभाग कार्यालयाची अनधिकृत बांधकामांवर कारवाई, थेरगाव इथल्या लेमन ट्री हॉटेल ते मोरिया बँक्वेट हॉल दरम्यान करण्यात आली कारवाई, रस्ता रुंदीकरणाच्या आड येत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई. पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई, मे महिन्यात विशेष मोहिमेअंतर्गत 74,696 वाहनांवर दंडात्मक कारवाई, 6,76,00,000 रुपयांहून अधिक दंड वसूल. इंदापूरमध्ये उजनी जलाशयाच्या क्षेत्रात बेकायदेशीररित्या मातीचा उपसा, शेतकऱ्यांच्या शेतातून बेकायदेशीररित्या होतेय वाहतूक, शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवला जात असल्याचं समोर, माती उपशावर कार्यकारी अभियंता ॲक्शन मोडवर. अहिल्यानगरच्या हरेगावात जलजीवन योजनेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा संशय, हरेगावात माहितीच्या अधिकारातून धक्कादायक खुलासा, दोषींवर कारवाई करण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यात पावसाळा तोंडावर आला असतानाच जिल्हा परिषद शाळांच्या जीर्ण वर्गखोल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, जिल्ह्यातील अनेक शाळांमधील वर्गखोल्या मोडकळीस, काही ठिकाणी भिंतींना तडे, छताची पडझड. हिंगोली जिल्ह्यात परिवहन महामंडळाकडून हिंगोली आगाराला 4 ई बस उपलब्ध, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते बसचं लोकार्पण, आगारात 6 चार्जिंग पॉइंटच्या डेपोची उभारणी. संकष्टी चतुर्थी निमित्तानं महाडच्या वरदविनायक मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी, राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक गणरायाच्या दर्शनासाठी महडमध्ये दाखल. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी तुळजाभवानी मातेचे मानाचे हळदी कुंकू आणि कवड्याची माळ रायगडकडे रवाना, 6 जून रोजी 352वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघरमधील 3ऱ्या बोगद्याचं ब्रेक थ्रू पूर्ण,
हा बोगदा 417 मीटर लांब आणि 14.4 मीटर रुंद बुलेट ट्रेन मार्गिकेवरील अप आणि डाऊन या दोन्ही ट्रॅकसाठी त्याची रचना. प्रकल्पातील 8 बोगद्यांपैकी 7 बोगदे पालघर जिल्ह्यात. वाशिमच्या मानोऱ्यातील अरुणावती नदी शेजारी पूरसंरक्षक भिंत बांधण्याची स्थानिकांची मागणी. पावसाळ्यात नदीचं पाणी नागरी वस्तीत शिरत असल्यानं स्थानिकांना जीवाचा धोका. संभाजीनगरमधील वाळूज महानगरात म्हाडाची 17 घरांवर कारवाई. पारिजात नगरमधील म्हाडा वसाहतीमधील 17 घरं जमीनदोस्त. पोलीस बंदोबस्तात बुलडोझरद्वारे कारवाई. पुण्यातील शिवाजीनगर गावठाणातील किराणा दुकानात चोरी. किराणा दुकानाचं शटर तोडून चोरट्यांनी मारला डल्ला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पोलिसांचा तपास सुरू. बेस्ट मुंबईतील विक्रोळी आगारात 16 कर्मचारी एकाच दिवशी सेवानिवृत्त. कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार. नागपूरमधील टेकडी गणेश मंदिरात 750 किलो चांदी आणि अर्धा किलो सोन्याचे सजवलेल्या सिंहासनाचं लोकार्पण. संकष्टी चतुर्थी निमित्तानं सिंहासनाचं लोकार्पण. भाविकांनी दिलेल्या देणगीतून साकारलं सिंहासन. चंद्रपूर जिल्ह्यात शिरलेल्या हत्तींच्या कळपाची ताडोबा बफर झोनकडे वाटचाल. गोलाभुज मुरमाडी परिसरात हत्तीच्या कळपाचा मुक्काम. हत्तीच्या हालचालींकडे वनविभागाची नजर. भंडारा जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ. 4 महिन्यात 2682 जणांना चावा. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. उपाययोजना असूनही भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली. रत्नागिरीतील गोपाळगडाच्या मालकीवरून निर्माण झालेल्या वादानंतर पोलीस प्रशासन सतर्क. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची किल्ल्याला भेट. पोलीस दलाकडून गोपाळगडावर विशेष स्वच्छता मोहीम. बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या बावनबीरच्या नदीपात्रातील अतिक्रमणावर प्रशासनाची कारवाई. नागरिकांनी नदीपात्रात अतिक्रमण करून पक्क घरं बांधली होती. नदीचा नैसर्गिक प्रवाह अडवला होता. मोठ्या बंदोबस्तात प्रशासनाची कारवाई.